हे शिवडी रेल्वे स्टेशनचं फाटक आहे आणि या फाटकमधून बाहेर आलात तर एका साईडला ना तुम्हाला हा पूर्ण बाजार भरलेला दिसेल। ही 400 रुपयाला आहे आणि इथे ही आहे 320 रुपयाला, म्हणजे क्वालिटी वाईज तुम्हाला इथे सुकट मिळणार आहे। अंडी 300 रुपयाला आहे आणि बघा ना पूर्ण अशा गोणीच्या गोणी भरून ठेवलेले आहेत। बांदेली आहे 100 रुपये किलो, 300 रुपये किलो, 140 रुपयाचे 12 बांगडे आहेत। सुरमई आहे 350 रुपये किलो, बोंबील 350 रुपये किलो, 400 रुपये किलो आहे। त्याच्यामुळे तुम्हाला 4-5 पीस येतील। नमस्कार, लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे शिवडीच्या सुकी मच्छीच्या मार्केटमध्ये। हे मार्केट शिवडी रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला भरतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते बघणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तुम्हाला इथे असे सुकी मच्छीच्या पोतीच्या पोती भरलेले दिसतील। तर बघा वेगवेगळ्या प्रकारचा जवला आहे, त्यानंतर इथे सुकट आहे, बोंबील, दांडी असे आहेत ना, बाहेरच असे सर्व ठेवलेले आहेत। तर इथे पण बघा 2-3 प्रकारचे सुकट ठेवलेले आहेत। काय भाव आहे सुकटचा? 320 रुपये आणि ही 400 रुपये। तर बघा ही 400 रुपयाला आहे आणि इथे ही आहे 320 रुपयाला, म्हणजे क्वालिटी वाईज तुम्हाला इथे सुकट मिळणार आहे। आणि इथे पण बघा सुकटच आहे आणि ही कशी आहे? आणि ही आहे 300 रुपयाला। बघा ही थोडीशी जुनी वाटते त्यामुळे 300 रुपयाला आहे। जवल्यामध्ये पण 2-3 प्रकार पाहायला मिळते। इथे सफेद जवला आहे आणि इथे पिवळा जवला आहे। दांडी कशी आहे? दांडी 300 रुपयाला आहे आणि बघा ना पूर्ण अशा गोणीच्या गोणी भरून ठेवलेल्या आहेत। शिवडीला उतरल्यानंतर रेल्वे स्टेशनपासून बाहेर आलात तर तुम्हाला बघा अशा या गोण्याच्या गोण्या भरून सुकी मच्छी दिसतील। आणि जर तुम्हाला पॅकेट पाहिजे असतील तर ते सुद्धा इथे मिळतील। कसे आहेत पॅकेट? हे 200 रुपये 200 रुपयाचे बघा हे सर्व असे पॅकेट आहेत। आणि जर तुम्हाला जर अशी सुट्टी मच्छी पाहिजे असेल तर ती सुद्धा मिळेल। बघा भरपूर आहे। हे कसे आहे छोटे बोंबील? 400 रुपये किलो। तर इथे 400 रुपये किलो। आणि सुकट 300 रुपये 300 रुपये किलो सुकट। आणि जवला 200 रुपये जवला 200 रुपये किलो। तर बघा खूप मोठं मार्केट आहे। तर आता आपण इथून असं पुढे जाऊया। तर इथे पण बघा सगळे असे मच्छीवाले बसलेले आहेत, सुकी मच्छीवाले। आणि इथे या साईडला आपल्याला जवला जास्त पाहायला मिळते। कशी वाकट कशी दादा? 300 रुपये 300। ये आधा किलो से कम होगा, 400 ग्राम। अच्छा 400 ग्राम आहे। अच्छा तर बघा हे 400 ग्रॅम आहे, म्हणजे असं गठ्ठा बांधलेला असतो। तर असे ना गोणीच्या गोणी घेऊन बसलेले असतात। तर बघा कशी वाकट कशी आहे? 300 रुपये किलो। आणि दांडी 250 रुपये किलो। आणि इथे पण बघा वाकटीचे आहेत ना अशा जुडी बांधून ठेवले। कसे दादा? 150 रुपये किलो 150 रुपये किलो। आणि हे असे जुडे बांधले ते किती कसे आहेत? मग वजन करायला पाहिजे, म्हणजे कसं काय? 1.5 किलो अच्छा तर बघा हे असे आहेत ना जुडी बांधून ठेवलेले आहेत 2 किलो 3 किलोच्या। तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे इथे मिळणार आहे। कशी आहे मांदेली? कशी आहे? 100 रुपये किलो 100 रुपये मांदेली आहे 100 रुपये किलो। आणि इथे ना लाल सुकट आहे। कशी लाल सुकट कशी आहे? 300 रुपये किलो 300 रुपये किलो। इथे पण आपल्याला वेगवेगळी मच्छी पाहायला मिळते। कशी आहे? सोडे कसे आहेत? 1200 रुपये 1200 रुपये किलो सोडे आहेत। त्यानंतर इथे पण बघा मच्छी ठेवलेली आहे। ढोमी दादा कशी आहे ढोमी? 200 रुपये किलो ढोमी। आणि हा कोणता मासा आहे? शिंगाडा आहे का? कसा आहे? 150 शिंगाडा आहे 150 रुपये किलो। वाकट सुकट आणि इथे असे बोंबील बांधून ठेवलेले आहेत। हे शिवडी रेल्वे स्टेशनचं फाटक आहे आणि या फाटकमधून बाहेर आलात तर एका साईडला ना तुम्हाला हा पूर्ण बाजार भरलेला दिसेल। आणि इथे ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सुकी मच्छी मिळतील। आणि आता बघा इथे पण बघा आपल्याला भरपूर सुकी मच्छी पाहायला मिळते। तर इथे मी तुम्हाला सुकट दाखवली आहे। इथे बघा बोंबील आहेत आणि इथे मोठे खारे मासे सुद्धा आहेत, ते पण आपण पाहूया। शिंगाडा अख्खा आहे का? कसा आहे हा? 200 रुपये किलो हा आहे 200 रुपये किलो। आणि इथे बघा हे असे खारे मासे आहेत। शिंगाडा पण तर बघा भरपूर आहेत। आणि बांगडे कसे आहेत? 140 का 12 140 रुपयाचे 12 बांगडे आहेत। सुरमई कशी आहे? 350 रुपये किलो सुरमई आहे 350 रुपये किलो। दांडी पण आहेत, सुकट। तर आता आपण असंच पुढे पुढे जाऊया आणि पाहूया की अजून काय काय मच्छी आहे ते। प्रत्येकाकडे तुम्हाला जवला सुकट बोंबील हे पाहायला मिळेल। आणि इथे बघा दांडी आहे। दांडी कशी आहे दादा? 150 रुपये किलो दांडी आहे 150 रुपये किलो। आणि सुकट
सुकट आहे 300 रुपये किलो। इथे बघा बारीक बोंबील आहेत, कसे आहेत बारीक बोंबील? 360 रुपये किलो बारीक बोंबील आहेत। आणि सोडे 1200 रुपये किलो सोडे आहेत। तर हे मार्केट दोन्ही साईडला भरलेलं असतं। कसं आहे दादा जवला कसं आहे? 120 रुपये किलो। आणि वाकट आहे 200 रुपये किलो। तुम्हाला जिथे व्यवस्थित मच्छी वाटेल तिथे तुम्ही मच्छी घेऊ शकता। तर बघा इथे बोंबील सुद्धा आहेत। बोंबील कसे आहे दादा? 380 रुपये किलो। थोडेसे मोठे आहेत बोंबील, 380 रुपये किलो। आणि जवला तिथे बघा बोंबीलचे असे गठ्ठे बांधून ठेवलेले आहेत। कशी आहे दांडी? कशी आहे दांडी? 250 रुपये किलो आहेत। इथे बघा अशी गोणी भरून ठेवलेली आहेत। 150 रुपयाचे 12 पीस आहेत आणि तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही निवडून घेऊ शकता। आणि इथे तर बघा पूर्ण बोंबीलचा रोलच बांधून ठेवलेले आहे। तर तुम्हाला जर होलसेलमध्ये पाहिजे असेल विकण्यासाठी तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता। तर 3000 रुपयाचा हा रोल आहे। 6 किंवा 7 किलो बोंबील असतील यामध्ये। तर हे बघा, त्यानंतर इथे हे बांगडे। आणि बांगडे कसे दादा? 150ला 12। हा कुठला मासा आहे? सुरमईच्या बोटी। कसे आहे? 250 रुपये किलो। आणि हा कुठला मासा आहे? अच्छा, याची काय किती रुपये हा? तर बघा 100 रुपये किलो आहे। अख्खाच्या अख्खा पूर्ण मासा सुकवलेला आहे। त्यांना टोपल्यांमध्ये हे मासे ठेवलेले असतात। आणि तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी पाहायला मिळेल। इथे वाकट आहे आणि सोड्यांमध्ये तर 2 प्रकार आहेत। आता कसे आहे सोडे? कसे आहेत? एकदम जाड सोडे आहेत आणि ते मीडियम। आणि पाटी तर बघा केवढी मोठी मोठी दुकान आहे सुकी मच्छीची। कसे आहेत दादा सोडे? कसे आहेत? 1500 रुपये किलो। 1500 रुपये किलो। आणि छोटे सोडे? 1250 रुपये किलो। कसे आहेत बोंबील? कसे आहेत? बोंबील 350 रुपये किलो। बोंबील 350 रुपये किलो। आणि पाठीमागे पण बघा केवढी मोठी मोठी दुकानं आहे सुकी मच्छीची। तर इथे बघा आत पण सुकी मच्छीचं मार्केट आहे। तर तुम्ही सकाळी आलात ना तर तुम्हाला बाहेर हे मच्छी मार्केट भरलेलं दिसेल। आणि दुपार झाल्यानंतर आहेत ना तुम्हाला अशी ही दुकानं इथे पाहायला मिळते। म्हणजे तुम्ही आल्यानंतर इथे पण तुम्ही मच्छी घेऊ शकता। बघा इथे बोंबील, सुकट, त्यानंतर इथे मांदेली कशी आहे? हां 150 रुपये। 150 रुपये किलो मांदेली आहेत। आणि असे हे ढिगाऱ्याच्या ढिगारे आहेत ना इथे असे हे लावलेले असतात। तर आता आपण इथे बघूया। इथे पण बघा दांडीचे अशा गोणीच्या गोणी भरून ठेवलेले आहेत। बाहेर जो बाजार आहे तो सकाळच्या वेळेस असतो। आणि जर तुम्ही दुपारून आलात तर तुम्हाला आहे ना पाठीमागे इथे बघा ही अशी दुकानं आहेत, तिथे पण तुम्हाला इथे सुकी मच्छी मिळेल। तुमच्या लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी तर तुम्ही इथून मच्छी घेऊन जाऊ शकता। तर इथे ही ढोमी आहे। दादा ढोमी कशी आहे? 200 रुपये किलो। हा कोणता मासा आहे? शिंगाडा। कसा आहे? 160 रुपये किलो आहे। वाकट आहे, दांडी आहे, त्यानंतर सोडे आहे। सोडे पण तुम्हाला बघा 2 प्रकारचे आहेत। हे कसे सोडे दादा? 1100-1200 रुपये किलोपर्यंत सोडे मिळतील। त्यानंतर मांदेली आहे, जवला, बोंबील तर खूपच आहेत बघा। असे 2-3 ठिकाणी तुम्हाला असे वेगवेगळे असे बोंबील पाहायला मिळतील। काही जणांकडे तुम्हाला फक्त वाकट पाहायला मिळेल आणि वाकटमध्ये पण तुम्हाला 2-3 प्रकार पाहायला मिळतील। जाडवाली वाकट, मोठी वाकट, त्यानंतर एकदम छोटी वाकट पाहिजे असेल ना तर तीसुद्धा मिळेल। कशी आहे ही वाकट? 250 रुपये किलो। 250 रुपये किलो। आणि सुकट कशी आहे? सुकट आहे 300 रुपये। आणि ही मोठी वाकट? 400 रुपये किलो। आणि ही मीडियम साईजची वाकट? 300। तर बघा वाकटमध्ये तुम्हाला 2-3 प्रकार पाहायला मिळतील। जवला पण इथे ठेवलेले आहेत। इथे बरीच दुकाने आहेत, जिथे तुम्हाला व्यवस्थित वाटेल तिथे तुम्ही मच्छी घेऊ शकता। तर सुकट पण बघा मस्त असे बाहेर गोणीच्या गोणी लावलेले आहेत। तर बघा केवढं मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये ना तुम्हाला जी पाहिजे ती मच्छी तुम्हाला इथे मिळेल। बघा मस्त एकदम। आता इथे बघा एकदम बारीक बोंबील। दादा कसे आहेत बारीक बोंबील? 160 रुपये किलो बारीक बोंबील आहेत। त्यानंतर इथे सुकट। आणि सुकट कशी आहे? 320 रुपये किलो। प्रत्येकाकडे रेट वेगवेगळा आहे। आणि आता इथे तर मला एकदम बारीक दांडी पाहायला मिळाली। ही कशी आहे? 200 रुपये किलो। हे 200 रुपये किलो आहे। 120 रुपये किलो। आणि बोंबील 380 रुपये किलो। तर बघा तर इथे आपल्याला ना या मार्केटमध्ये जवला, बोंबील, सुकट हे जास्त पाहायला मिळतात। आणि सोडे पण भरपूर आहेत। तर या दादांनी बघा सोडे किती आणलेले आहेत। कसे दादा सोडे कसे आहेत? 1200 रुपये किलो। सोडे आहेत 1200 रुपये किलो। आणि दांडी पण मस्त एकदम मोठीच्या मोठी। आणि दांडी कशी आहे? 200 रुपये किलो। 200 रुपये किलो आहे।
तुम्हाला जिथे सुकी मच्छी व्यवस्थित वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकता. तर इथे आपल्याला हे बोंबील, जाड बोंबील पाहायला मिळेल. कसे दादा बोंबील? 650 रुपये किलो बोंबील आहेत. त्यानंतर इथे जवला आहे, 100 रुपये किलो जवला आहे आणि हा 120 रुपये किलो जवला आहे. अच्छा, आणि हा 70 रुपये किलो. म्हणजे तुम्हाला 2-3 क्वालिटीमध्ये इथे जवला मिळेल. इथे पण वाकडचे गठ्ठेच्या गठ्ठे बांधून ठेवलेले आहेत. ते अर्धा किलो 1 किलोचे असे हे गठ्ठे बांधून ठेवलेले आहेत. मांदेली, त्यानंतर दांडी आहे, जवला, बोंबील, तर अशी वेगवेगळ्या प्रकारची इथे मच्छी आहे. इथे पॅकिंग सोडेसुद्धा आहेत. दादा हे सोडे कसे आहेत? तर 200 रुपयेचं बघा हे पूर्ण पॅकेट आहे. आणि त्यानंतर इथे हे दांडी, बोंबील. आणि बोंबील कसे आहेत? बोंबील आहे 400 रुपये किलो. अच्छा, तर इथे वाव आहे. वाव कशी दादा? 220 रुपये. वाव आहे 220 रुपये किलो. आणि त्यानंतर इथे बघा बांगडे असे मस्तपैकी लाईनीत लावून ठेवलेले आहेत. आणि बांगडे कसे आहेत? 120ला डझन. 120 रुपये डझन, म्हणजे 120 रुपयाला 12. त्यानंतर इथे पापलेटसुद्धा आहे. आणि पापलेट कसे आहेत? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 4-5 पीस येतील. सुरमई आहे 250 रुपये किलो. तर इथे आहेत ना असे हे गठ्ठे बांधून ठेवलेले आहेत किंवा मग असे ह्या अशा गोण्यांमध्ये आहेत ना भरून ठेवलेले आहेत. बांगडे तर बघा खूप मस्त असे लावून ठेवलेले आहेत. सगळीकडे आहेत ना 120 रुपये डझन आहेत. मग तुम्ही शोधून घेऊ शकतात, लहान मोठे जसे पाहिजे तसे. तर बघा इथे टोपल्यांमध्ये पण बोंबील भरून ठेवलेले आहेत. आणि इथे बघा पाठीमागे पण आहेत ना भरपूर दुकानं लागलेली आहेत. जर तुम्हाला इथे मच्छी आवडली नाही तर तुम्ही ह्या 5 दुकानांमधून पण मच्छी घेऊ शकता. बांगडे तर बघा पूर्ण ट्रेच्या ट्रे भरून आलेले आहेत. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला 2-3 प्रकारची बांगडे पाहायला मिळतील. त्याला बघा जास्त मीठ लावलेलं आहे. त्यानंतर इथे आहे, त्यानंतर इथे हा आहे शिंगाडा मासा. बघा पूर्ण मिठाने भरून ठेवलेला आहे आणि अख्खाच्या अख्खा मासा आहे हा. या सुकी मच्छीच्या मार्केटमध्ये बरीच दुकानं आहेत. जिथे तुम्हाला मच्छी व्यवस्थित वाटेल तिथे तुम्ही योग्य भाव करून मच्छी घेऊ शकता. सकाळी जिथे बाहेर मार्केट भरतं आणि इतर वेळेस आलात ना तर पाठीमागे पण दुकानं आहेत. तिथे पण भरपूर मच्छी आहे. तर मी तुम्हाला मगाशीच दाखवलेली आहे. तर आता आपण अजून पुढे जाऊया आणि पाहूया की यांच्याकडे अजून काय काय मच्छी आहे ती. मार्केटमध्ये ना सुकी मच्छी घेण्यासाठी पण भरपूर लोक येतात. बघा सकाळच्या वेळेस आहेत ना लोक मोठ्याच्या मोठ्या गोण्या घेऊन आलेल्या आहेत. म्हणजे वर्षभरासाठी लागणारी सुकी मच्छी आहे ना या मार्केटमधून घेऊन जातात. तर इथे पाठीमागे पण आहे ना तुम्हाला भरपूर सुकी मच्छी पाहायला मिळेल. तर इथे बघा मांदेली, बोंबील, त्यानंतर वाकट आहे. मांदेलीमध्ये पण तुम्हाला 2-3 प्रकार पाहायला मिळतील. वाकट आहे. वाकट कसे आहे? वाकट 350 रुपये किलो. वाकट आहे 350 रुपये किलो. जवला आहे. आणि सुकटमध्ये पण 2-3 प्रकार आहे. सुकट कशी आहे? 350. सुकट आहे 350 रुपये किलो. जवला आहे 200 रुपये. आणि सोडे कसे आहेत? 1400 रुपये किलो. हे सोडे 1400 रुपये किलो, 1300 रुपये किलो, 1500 रुपये किलो, 1100 रुपये किलो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवडीचं सुकी मच्छीचं मार्केट दाखवलेलं आहे आणि रेटही सांगितलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.